बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। बोलेरो, जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या 43 वर्षाच्या दुचाकीस्वाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। दादासो महादेव सोनुले असं त्याचं नाव असून तो कागल तालुक्यातील वंदूरचा रहिवासी होता। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल इथल्या हुच्चे मळ्याजवळ आज सकाळी 9 वाजता ही दुर्घटना घडली। धाराशिव जिल्ह्यातील बरमगाम दुमाला इथले दत्ता शिंदे, मनीषा आगळे, मानवी आगळे यांच्यासह 7 जण बोलेरो जीपमधून पहाटे आदमापूर इथं देवदर्शनाला गेले होते। देवदर्शन आटोपून सर्वजण परत चालले होते। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सर्वजण कोल्हापूरच्या दिशेनं चालले होते। कागल शहरातील हुच्चेमळा इथं आल्यानंतर समोरून रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं दादासो सोनुले हा दुचाकीस्वार येत होता। यावेळी बोलेरो जीप आणि दुचाकी यांच्यात जोराची धडक झाली। या अपघातात बोलेरो जीप रस्त्याशेजारी जाऊन पलटी झाली तर दादासो सोनुले याची दुचाकी रस्त्याकडेला जाऊन कोसळली। या अपघातात वंदूरचे दुचाकीस्वार दादासो सोनुले गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून तातडीनं CPR मध्ये दाखल केलं, मात्र उपचार सुरू असताना सोनुले यांचा मृत्यू झाला। तर या अपघातात बोलेरो चालक दत्ता शिंदे, मनीषा आगळे, मानवी आगळे हे किरकोळ जखमी झाले। या प्रकरणी दत्ता शिंदे यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी अपघातातील मयत दादासो सोनुले यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान कागल इथल्या अशोका हॉटेल समोर शनिवारी मध्यरात्री ट्रकचा अपघात झाला। पुण्याहून रंगाचे डबे घेऊन हा ट्रक बंगळुरूला चालला होता। चालकाचा ताबा सुटल्यानं हा ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकसह त्यातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय।